नमस्कार सर्वांना. तर हे बघा 2 मिनिटापूर्वी मी तुला एक मॅटवर टाकून गेली होती, पण ती आता कुठे आहे? तिचे दिवसभर अशा ॲक्टिव्हिटीज चालू असतात, म्हणून म्हटलं तिला हेल्दी काहीतरी द्यायला हवं. म्हणून मी तिला ना डाळीचं पाणी, भाताचं पाणीही देते आणि कधी-कधी ॲपल चिरून असे पाण्यामध्ये शिजवून घ्यायचे आणि त्याच्या मिक्सरमध्ये ग्राइंड करून प्युरी बनवून घ्यायची. पण तेच-तेच खाऊन तीही कंटाळली आणि मीही बनवून कंटाळले. म्हणून म्हटलं होममेड सेरेलॅक बनवावं. 1 वाटी ओट्स घेतले होते, 1 वाटी पोहे, थोडेसे काजू बदाम आणि 2 वाट्या मखाना. पोहे मस्त चांगले भाजून घ्यायचे. भाजून झाल्यानंतर त्याचा कलरही चेंज होतो आणि तुम्ही टेस्ट करू शकता. काजू बदाम थोडे कमी घ्यायचे बाळाला पचायला हलकं जावं म्हणून. नंतर मखाना पण भाजून घ्यायचा आणि लास्टला ओट्स भाजायचे. जेणेकरून ओट्स भाजताना जे कढईला जळकटपणा लागतो ना, तो बाकीच्या जिन्नसला नको लागायला. सगळं तुम्ही व्यवस्थित भाजून घ्यायचं आणि थंड झाल्यानंतर मिक्स करून घ्यायचं आणि अ, मिक्स करून घ्यायचं म्हणजे जेणेकरून टेस्ट सगळीकडे ती पसरेल आणि मिक्सरमध्ये ग्राइंड करून ते जाडं पण नाही ठेवायचं आणि थोडं बारीक पण नाही म्हणजे जेणेकरून ते खायला पण थोडं व्यवस्थित लागेल आणि एका हवाबंद कंटेनरमध्ये तुम्ही ते भरून ठेवू शकता. इन्स्टंट द्यायचं असेल तर तुम्ही गरम वाटी पाणी घ्या, अर्धी वाटी आणि ते टाकून किंवा पाण्यामध्ये शिजवू शकता. दुधामध्ये देऊ नका 1 वर्ष होईपर्यंत. भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय.